4 दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रोडाचे साईट पिचिंग पहिल्याच पावसात वाहून गेली। भंडारा शहराला बायपास करणारा मार्ग हा घाईघाईने तयार करण्यात आला असल्याने अनेक ठिकाणी या कामात निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे अनेक तक्रारी यापूर्वीही भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी अधिकाऱ्यांना केली होती, परंतु या खासदारांनी केलेल्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता मुजरीने हे बायपासचे काम सुरू राहिले। परंतु या निकृष्ट दर्जावर काम न केल्यामुळे उद्घाटनाच्या 4 दिवसानंतरच या रोडाने आपले असली रूप दाखवले। भंडारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र हे फुगून वाहत आहे। बायपासवरील तयार केलेल्या पुलावरील साईट पिचिंग ही अक्षरशः पाण्यामुळे वाहून गेली, त्यामुळे आता या पुलाला धोका निर्माण झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। साईट पिचिंग पाहून गेल्याने या कंत्राटदाराने घाईघाईमध्ये या साईट पिचिंगवर सिमेंट काँक्रीटचे लेयर झाकून दिले असल्याचे दिसून येत आहे। या काँक्रीटमुळे फक्त वरील भाग हा काँक्रीटने झाकण्यात आला, परंतु हा पुन्हा पाऊस सुरू झाला की ही साईट पिचिंग पुन्हा वाहून जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। बायपास रोडवर मोठ्या प्रमाणात जळ वाहतूक होत असल्याने या रोडाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। या तयार झालेल्या बायपास रोडावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून देखील प्रशासनाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेला असल्याने या पुलाचे भविष्य किती दिवस टिकणार याकडे आता नागरिकांनी प्रश्न उभा केलेला आहे। ज्या बायपास रोडचे कंत्राटदार हे बड्या नेत्याचे संबंधी लागत असल्याने या कंत्राटदारावर कारवाई होणार काय याकडे नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यामुळे नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची की बळ नेत्यांचे संबंध महत्त्वाचे हे आता येत्या दिवसात सरकारकडून स्पष्ट होणार आहे। भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता राकेश श्यामकुवर।